जनता की बात, जनता के साथ। पुण्याच्या स्वराज धनश्री कमलेश पाटील यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा अभिमानानं फडकावला आहे। दिनांक 29 जून 2026 ते 2 जुलै 2026 दरम्यान लंडन येथील नेहरू सेंटर भारतीय उच्चायुक्तालय येथे आयोजित भारत महोत्सवामध्ये स्वराजनं पारंपरिक महाराष्ट्रीय लोकवाद्य संबळ वादनाची अप्रतिम प्रस्तुती सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीची जागतिक स्तरावर प्रभावी ओळख करून दिली। याच कार्यक्रमात त्याला भारत कला साहित्य सन्मान या प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरवण्यात आले। तसेच त्याच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव भारत कनेक्ट मॅगझिनमध्येही करण्यात आला। स्वराज सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। स्वराज हा जागतिक कीर्तीचे तालवाद्य वादक पद्मश्री ए शिवमणी यांचा शिष्य आहे। आजच्या झपाट्यानं बदलणाऱ्या जगात अनेक पारंपरिक भारतीय संगीत वाद्ये हळूहळू विस्मरणात जात आहेत। भारताचा हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी तरुण पिढीनं या पारंपरिक कला प्रकारांचं शिक्षण घेतले पाहिजे आणि त्याचे जतन केले पाहिजे। याच ध्येयानं तो प्रसिद्ध संबळ वादक हरीश पाचंगे यांच्याकडून महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य संबळ शिकत आहे। याशिवाय स्वराज ताशा, हलगी आणि चौघडा यांसारखी पारंपरिक वाद्ये कौशल्यानं वाजवतो। आपल्या संगीतमय प्रवासाला आंतरराष्ट्रीय आयाम देत स्वराज प्रसिद्ध आफ्रिकन ड्रम वादक युडी यांच्याकडून आफ्रिकन ड्रमिंगचे धडे देखील घेत आहे। त्यांच्याबरोबर स्वराजला टेडेक्स सारख्या नामांकित मंचांवर 2दा सादरीकरण करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। स्वराज पद्मश्री पुरस्कार विजेते आणि दिग्गज तबला मार्गदर्शक सुरेश तळवलकर यांचे शिष्य प्रणव हार्डीकर यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेत आहे। स्वराजच्या लंडन येथे झालेल्या गौरवाबद्दल JSPMचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक तानाजी सावंत, सिग्नेट पब्लिक स्कूल प्राचार्या डॉक्टर अजिता परबत तसेच गोंधळी व भटक्या जाती जमाती विकास संघ VSGGM GCCA या संघटनातर्फे शुभेच्छा दिल्या। जनता की बात, जनता के साथ।